झी 24 तासनं उघड केलेल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला अटक केलेली आहे। तेजवानीला आज कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। कोर्टात काय युक्तिवाद केला जाणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर शीतल तेजवानीला आज कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। कालच तिला अटक करण्यात आलेली आहे। आज कोर्टामध्ये हजर गेल्यानंतर तिच्या कोठडीसाठी काय युक्तिवाद केला जातो याकडे लक्ष असेल। दरम्यान पुणे कोर्टाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। झी 24 तासने उघड केलेल्या मुंडवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आलेली आहे। पोलीस आज शीतल तेजवानी हिला पुण्याच्या न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। नेमकं कोर्टामध्ये काय होतं याकडे सगळ्यांची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। नेमका शीतल तेजवानी यांचे वकील काय युक्तिवाद करतात, सरकारी वकील काय युक्तिवाद करतात, शीतल तेजवानीला पोलीस कोठडी मिळते का, शीतल तेजवानी नेमके कशाचा खुलासा करणार, या सर्व गोष्टींकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकूणच जवळपास 1 महिन्यानंतर शीतल तेजवानी यांना हिला अटक करण्यामध्ये पुणे पोलिसांना यश आलेलं आहे आणि न्यायालयामध्ये आता पुढची प्रक्रिया नेमकी काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह कैलास पुरी, झी मीडिया, पुणे।